दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी महायुती शासनाने कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून नामदार देवेंद्र फडणवीस यांची अत्यंत प्रभावीपणे काम करून जलसमृद्धी योजनेतून प्रत्यक्ष कामावर भर दिलाय। तुटीच्या गोदावरी खोऱ्यात पाण्याची समृद्धी व्हावी यासाठी नदीजोड प्रकल्पातून 78 टीएमसी पाणी आणण्याबाबत कामाला सुरुवात होऊन त्यांचे जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं। जिल्ह्याच्या क्रांतिकारी कन्या अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या जल व्यवस्थापन कार्याचा ठसा संपूर्ण देशभर उमटवला। त्यांच्या 300व्या जयंतीनिमित्त गोदा ते नर्मदा या जल यात्रेचा जन्मभूमी चौंडी व त्र्यंबकेश्वर येथून शुभारंभ करण्यात आला असून 117 नद्यांचे पाणी एकत्र करून त्यांचा जल कलश सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर सोमवारी आला असता त्याचे पूजन करताना ते बोलत होते। उपस्थित मान्यवरांचा संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने सत्कार करण्यात आला। प्रारंभी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी प्रास्ताविकात या यात्रेची संकल्पना स्पष्ट करून मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्राताई अजितदादा पवार व सर्व मंत्रिमंडळ दुष्काळमुक्त महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी जलसमृद्धीच्या ज्या योजना प्रभावीपणे राबवित आहे त्यांचा आपल्यासह सर्व शेतकऱ्यांना अभिमान आहे। अहिल्यानगर जिल्ह्याच्या कन्या अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याण, धार्मिक सांस्कृतिक समाजभिमुख विकास, मंदिर पुनर्बांधणीची घाट निर्मिती, धर्मशाळा तीर्थविकास, लोकहितवादी प्रशासन, जल व्यवस्थापन, लघु सिंचन आदी कामातून जल व्यवस्थापनाला दिशा दिली। त्यांच्या 300व्या जयंती निमित्ताचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी संपूर्ण राज्यभर गोदा ते नर्मदा जलयात्रा काढून अहिल्यादेवींच्या कार्याची सर्वांना जाणीव करून देत आहेत। माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनीही पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रमातून कोपरगाव पंचकृषीतील भूगर्भातील पाण्याची समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी शेकडो बंधारे बांधून जलसमृद्धीचं कार्य केलं। या प्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी खासदार राम वडकुते, माजी मंत्री व शेतकऱ्यांचे नेते सदाभाऊ खोत, गोदावरी मराठवाडा जलसंपदा विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगरचे कार्यकारी संचालक संतोष तिरमावार, कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, सर्व संचालक, विविध संस्थेचे पदाधिकारी, नगरसेवक, शेतकरी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी नगराध्यक्ष पराग संधान यांनी आभार मानला। गोदावरीचं पवित्र जल घेऊन आपण आता नर्मदेकडे निघालेलो आहोत आणि त्याच दिवशी आपण चौंडीवरून पवित्र माती घेऊन त्या यात्रेचा शुभारंभ आपण केला। दोन्ही यात्रा काल शिर्डीमध्ये एकत्र झाल्या आणि आपल्याला मला सांगायला आनंद होतो की साधारण आपल्या राज्यातील 117 नद्यांचं पाणी आम्ही एकत्र केलं आणि कोकणापासून गडचिरोलीपासून तर खाली सिंधुदुर्गपर्यंत 117 नद्यांच्या पाण्याचं त्या ठिकाणी पूजन करून आपले तिथे मंत्री असतील, आपले आमदार महोदय असतील, खासदार असतील, हे पहिल्यांदा असं घडलं की 117 नद्यांचा जल आपण आता कलश घेऊन आलो आपण शिर्डीला आणि ते एकत्रपणे त्याचं विसर्जन आपण नर्मदेमध्ये करणार आहोत। पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाबद्दल माझे सहकारी माननीय पडळकर साहेबांनी आपल्याला कल्पना दिलेली आहे। ते पहिल्या दिवसापासून खरं म्हणजे या यात्रेला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ते प्रोत्साहन देत आहेत। अनेक वर्ष दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष हा आपल्या सर्वस्फूर्त आहे आणि म्हणून ते असतील आमचे शेतकरी संघटनेचे शेतकऱ्यांसाठी लढणारे आमचे सदाभाऊ असतील, तर नवीन राज्यसभेचे खासदार माननीय वडकुते साहेब असतील, या सगळ्याच लोकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अविरतपणे संघर्ष केला आणि तीच भूमिका घेऊन प्रत्यक्षात दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जे पाऊल टाकले जात आहे त्याकरता आता मी आमच्या या यात्रेच्या निमित्तानं अधिक
जागृती करण्याचं काम आपण करतो. ती अनेक वर्ष फक्त आपण भाषणं ऐकली, दुष्काळमुक्त करायचं आहे, सिंचनाच्या व्यवस्था निर्माण करायचे आहे. आपल्या निळवंड्याचं उदाहरण ताजं आहे. 35 वर्ष आपण फक्त भाषणं ऐकत बसलो. चार चार वेळा भूमिपूजन आपण करून घेतली. परंतु महायुती सरकार आल्यानंतर मला मुख्यमंत्री महोदयांचं, फडणवीस साहेबांचं अभिनंदन करायचं आहे की शेवटच्या टप्प्यात 3000 कोटी रुपये देऊन हे धरणाचं काम पूर्णतेला नेलं नाही, फक्त नेलं नाही, आज दुष्काळ भागाच्या संपूर्ण भागाला पाणी सुद्धा आता द्यायचं आपण काम सुरू केले गेले दोन वर्षापासून. हे काम राज्यामध्ये सुरू आहे. ज्या ज्या भागांमध्ये पाणी गेलं नाही, फक्त लोकांनी भाषण ऐकले पाण्यासाठी, तिथं पाणी देणं, तिथं पाणी नवीन निर्माण करणं, सिंचनाची व्यवस्था निर्माण करणं, एक मोठा कार्यक्रम त्यांनी घेतलेला. जलगंगा वेनगंगाचा संपूर्ण 10 जिल्ह्याच्या विदर्भाला होणारा जो फायदा आहे, तो नदीजोड प्रकल्प आता त्याला मंजुरी दिलेली आहे. मला वाटतं 3-4 महिन्यात त्या कामाला सुरुवात होईल. साधारण 1 लाख कोटी रुपये त्याला खर्च आहे. आपल्या दृष्टीने जो महत्वाचा जो पश्चिम मांडण्याचं पाणी जे गोदावरीमध्ये आणायचं आहे, ते पहिलं 55 टीएमसीचा सर्वे झाला होता. मला एक संधी दिली मान्य देवेंद्रजींनी मंत्री म्हणून. आपण त्यामध्ये आता 78 टीएमसी मध्ये उपलब्ध केलेलं आहे. आणि ते पाणी सर्वे पूर्ण झालाय. सर्वे पूर्ण होऊन मला वाटतं त्याचा डिसेंबर पर्यंत मला वाटतं आपलं प्रत्यक्ष टेंडरला जाईल आणि कामाला आपण सुरुवात करणार. 1 जानेवारी 2027 कामाला सुरुवात. त्याला सुद्धा जवळ 1 लाख कोटी रुपये खर्च आहे. कारण आपण सगळ्या उल्हासपर्यंत पाणी आणतोय. आपण गोदावरीमध्ये पाणी आणतोय, काही आपण आपल्या दारणा गंगापूरमध्ये सुद्धा तेच पाणी येणार आहे. 55 टीएमसी पर्यंत अन्य निर्माण होणारं पाणी हे सुद्धा आपल्याला मिळणार आहे. कोपरगाव मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वात जलसंपदा खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून गोदा ते नर्मदा अहिल्यादेवींची जन्मभूमी, चौंडी ते अहिल्यादेवींची कर्मभूमी महेश्वर अशी जलयात्रा निघालेली आहे. आणि ही जलयात्रा आपल्या शहरामध्ये, आपल्या संजीवनी ग्रुपच्या परिसरामध्ये आलेली आहे. या यात्रेच्या सोबत माननीय विखे पाटील साहेब, माननीय माजी मंत्री सदाभाऊ खोत, माननीय राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार माननीय वडकुते साहेब, या संजीवनी ग्रुपचे प्रमुख माननीय कोले साहेब, आपल्या शहराचे नगराध्यक्ष आणि तुम्ही सर्वजण हजारोच्या संख्येनं जलयात्रेचं स्वागत करण्यासाठी उपस्थित असणारी वडीलधारी मंडळी, युवा मित्र आणि माता भगिनीनो, आपण आपल्या आदर्शांना मानतो. तर मला वाटतं की हे शासनाने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी जशी त्या ठिकाणी नर्मदा परिक्रमा आपण त्या ठिकाणी करतो की जी जवळजवळ 100 दिवस चालते, 100 ते 110 दिवसाची पायी पदयात्रा त्या ठिकाणी असते, ज्याचं पुण्य त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतं. मला वाटतं की ज्या पद्धतीने अहिल्याबाईंनी संपूर्ण भारतामध्ये काशीपासून तर सगळ्या ग्रामीण भागामध्ये ज्याला आपण पानपोई म्हणतो, त्या पानपोईची सुद्धा सोय त्या ठिकाणी अहिल्याबाईंनी त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जी संकल्पना केली. नंतरच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी पानपोई गेल्या भागामध्ये वॉटर स्कीम्स आल्या, पण खऱ्या अर्थाने या भारतामध्ये वॉटर स्कीमचे जर कधी कोणी इम्प्लिमेंटेशन केलं असेल तर त्या अहिल्याबाईंनी त्या ठिकाणी, खरं अहिल्याबाईंनी त्या ठिकाणी केलं. म्हणून खरं या पाणी व्यवस्थापनाच्या खरं जर कधी जनक जर कधी कोणाला म्हणता येईल तर अहिल्या देवींना म्हणता येईल की पाणी आडवा पाणी जिरवाचं संकल्पना लोकांपर्यंत, लोकांच्या दारापर्यंत. कारण की आपण म्हणतो की आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून त्या ठिकाणी येणार, त्या ठिकाणी तर आडामध्ये सुद्धा आणि सामान्य माणसाच्या पोहऱ्यामध्ये सुद्धा पाणी देण्याचं काम अहिल्याबाईंनी त्या ठिकाणी केलेलं. आणि समाजातील सर्व थरातील माणसांना, मंडळींना पाणी पोहोचण्याचं तिथं जाती भेद काही नाही. त्या ठिकाणी त्या पाणवठ्यावरती 18 पगड जातीच्या मंडळींना ते पाणी पुरवठा करण्याच्यासाठी अहिल्याबाईंनी सगळ्या त्या ठिकाणी या पाणपोई घेतल्या. त्याचबरोबर
आड बांधले आणि घाट सुद्धा बांधलेले. आज आपण पाहतो की त्या घाटावरती म्हणजे पिण्या सुरुवातीपासून माणूस जन्माला आल्यापासून पिण्याच्या पाण्याची सोय, तर माणूस जाताना ज्या घाटावरती जात असतो त्या घाटावरची सुद्धा सोय अहिल्याबाईंनी त्या ठिकाणी केल्या. अशा थोर अहिल्याबाईच्या नावाने ही जल यात्रा जलदिंडी राधाकृष्ण विखे पाटलांनी काढलेले, त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक कौतुक करतो की खऱ्या अर्थाने आमचे नेते आहेत ते. खऱ्या आमच्या नेते हसायला लागले पण ते आमचे नेते म्हटले आहेत आमचे नेते, पण ते मानत नाही आमचे नेते आहे. आमचे नेते आहेत, मी मान्य करतो, पण आमचे नेते आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टीला आपण पाहतो की एक चांगला त्या ठिकाणी त्यांनी संकल्प घेतला आणि ह्या खरं गोदावरीची परिक्रमा त्याचबरोबर नर्मदेच्या परिक्रमेचे सुद्धा लाभ आपल्याला सगळ्यांना, ज्या ठिकाणी आज आपण रथाची पूजा केली म्हणजे आपला संदेश त्या ठिकाणी पार नर्मदेपर्यंत, गोदावरी पासून तर नर्मदेपर्यंत आपला संदेश घेऊन जात त्या ठिकाणी आपले दूत म्हणून ही सगळी मंडळी जी स्टेजवरती बसलेली ते जात आहे. त्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो की एक मोठी संकल्पना घेऊन आपण या ठिकाणी आलाच आणि ते संकल्पना पूर्ण करण्यासाठी शासनाने सुद्धा आपल्याला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी आपल्याला जे सहकार्य केलं त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी सगळ्यांनी सहकार्य या ठिकाणी. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.